काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचा वाढदिवस निमित्त विशेष महापूजा संपन्न। श्रावण मासानिमित्त MIDC चन्नवीर नगरातील श्री पंचमुखी परमेश्वर मंदिरामध्ये संगीत रुद्राभिषेक, पंचमुखी शिवलिंगास तांदूळ पूजा सहित राजवैभवात श्रीमद काशी जगद्गुरू श्री 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 1008 ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त दाम्पत्यासहित विशेष महापूजा संपन्न। काशी पीठचे नूतन जगद्गुरू श्री 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 1008 ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वआराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य नेतृत्वाखाली श्री बृहन्मठ होटगी मठाच्या वैदिक वृद्धांच्या संगीतमय रुद्राभिषेक व पंचमुखी शिवलिंगास तांदूळ पूजा बांधण्यात आली। या प्रसंगी जगद्गुरूंच्या अध्यक्षतेखाली श्री काशींचे ज्येष्ठ जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी वेदमूर्ती सिद्धय्या हिरेमठ, सचिव शांतय्या स्वामी, पदाधिकारी, संस्थेचे सर्व कर्मचारी, वृद्ध, वैदिक वृंद, दाम्पत्य व असंख्य भक्तगण उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सचिव शांतय्या स्वामी यांनी केले। यावेळी सद्भक्त श्री बलसुरे, प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी, वेदमूर्ती सिद्धय्या हिरेमठ आदींनी आपल्या मनोगतातून ज्येष्ठ जगद्गुरूंच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली। या प्रसंगी श्री 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 1008 जगद्गुरू ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वआराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी आपल्या आशीर्वचनातून काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या धार्मिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यकर्तृत्वाचा ठसा भारत व भारताबाहेर उमटवलेले आहेत असे गौरवोद्गार काढले। यापुढे म्हणाले की वीरशैवाचा पवित्र धर्मग्रंथ सिद्धांत शिखामणीवर आधारित सर्वसामान्य भक्तगणांसाठी साध्या व सोप्या भाषेत जन्म हा अखेरचा महान पवित्र ग्रंथ लिहून पूर्ण केला। आज सिद्धांत शिखामणी या पवित्र ग्रंथाचे जवळपास 19 भाषेत रूपांतर करण्यात आलेले आहे। आज काशीपीठचे अनेक भक्तगण रशिया, युक्रेन इत्यादी देशात कार्यरत आहेत। ही गोष्ट आम्हा भारतवासियांसाठी गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। ज्येष्ठ जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींना 78व्या वाढदिवसानिमित्त समस्त भक्तगणांकडून शुभेच्छा देऊन ऋण व्यक्त करण्यात आली। महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। त्यानंतर उपस्थित सर्वच भक्तगणांना महाप्रसादाची सोय करण्यात आलेली होती। महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रमधून असंख्य भक्तगण आज दिवसभर मठामध्ये येऊन विशेष दर्शनाचा लाभ घेतला। हे वृत्तसंकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे शहर प्रतिनिधी दुर्गा साळी यांनी केलंय। विश्वविद्या विबोधकम विश्वमन्यम सदा वंदे विश्वाराध्यम जगद्गुरू। जगदादि जगद्गुरू पंचाचार्यांच्या पवित्र चरणकमली शिरसाष्टांग दंडवत समर्पण करून काशी पीठाचे जगद्गुरू श्री 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 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याही पवित्र चरणकमली अनंत कोटी वंदना समर्पण करून नूतन जगद्गुरू श्री 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 1008 ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वआराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्याही पवित्र चरणकमली अनंत कोटी वंदना समर्पण करून परमपूज्य होटगीश्वर महास्वामीच्या चरणी अनंत कोटी वंदन आज अतिशय भक्तिभावानं मोठ्या हर्षोल्लासित पद्धतीनं काशीपीठाचे जगद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींचं प्रकट दिन वाढदिवस आपण साजरा करत आहोत। त्याचाच एक भाग श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या माध्यमातून परमपूज्य जगद्गुरूंनी आदेश दिल्याप्रमाणे या पंचमुखी परमेश्वर मंदिरामध्ये आजची ही जी महापूजा आहे, अतिशय राजवैभव महापूजा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। तांदळाची पूजा या ठिकाणी सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी पूजा संपन्न होणार आहे। परंतु जगद्गुरूंविषयी मला बोलण्यास असं वाटतंय, कारण मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरियम यत् कृपा तमाम वंदे परमानंदम पार्वती असं आमचे परमपूज्य तपोरत्न योगीराज शिवाचार्य महास्वामीजी नेहमी सांगायचे। ज्या पद्धतीनं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमध्ये बृहन्मठ होटगी मठाची ख्याती तपोरत्न योगीराज शिवाचार्य महास्वामी सर्व दूरपर्यंत पसरवली, अगदी त्याच पद्धतीनं पंचाचार्य पंच जगद्गुरूंच्या पीठावरून ज्ञान सिंहासनाधीश्वर काशी छत्र वाराणसीवरून
श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी मानव जातीवर अगणित अपार अशा प्रकारचे उपकार त्यांनी आमच्यावर केलेले आहे। याचा अर्थ असा आहे, दुर्लभम मानुष्य जन्मम, मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, म्हणून हाच जन्म शेवटचा अखेरचा जन्म आहे। म्हणून काशी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी वीरशैव धर्माचं अमूल्य पवित्र अशा प्रकारचा एक उपदेश ग्रंथ तो लिहिला, तो जन्म हा अखेरचा। चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींनी लिहिलेला हा जो जन्म हा अखेरचा जो ग्रंथ आहे, याच्या पूर्व पंचपीठ जगद्गुरु शिवयोगी शिवाचार्य कृत सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ, आणि या ग्रंथाचं संपूर्ण भारत देश नव्हे तर जगामध्ये सर्व देशामध्ये सिद्धांत शिखामणीवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धर्म प्रसार धर्म परिवर्तनाचं कार्य काशी पीठाकडे या ठिकाणी होतोय। म्हणून तुम्हाला सर्वांना अतिशय आनंद या ठिकाणी होत आहे की हा जो कार्य अतिशय महत्वाचा आहे। धर्मो रक्षती रक्षिता असं म्हणलेलं आहे, जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करत आहे। म्हणून आपण या सर्वांनी या ठिकाणी धर्माच्या चरणी लीन होतोय। गुरु लिंग जंगम विभूती रुद्राक्ष मंत्र पादोदक प्रसाद हे अष्टावरण आहेत, पंचाचार्य आहेत, षटस्त्र आहेत। एक सर्वसामान्य भक्त या ठिकाणी मुक्तीला मुमुक्ष कसं प्राप्त होतो, मुक्ती कसं या ठिकाणी होतो, त्यासाठी षटस्त्र सिद्धांत आहे। आणि इतकंच नाही, योगी कुल चक्रवर्ती शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी 12व्या शतकामध्ये या ठिकाणी होऊन गेले। 12व्या शतकामध्ये 68 लिंगाची स्थापना केली, आणि त्याचबरोबर याच ठिकाणी 12व्या शतकाच्या नंतर 21व्या शतकामध्ये या मठाचे तपोरत्न योगीराज शिवाचार्य महास्वामी होऊन गेले। त्यांनी 12व्या शतकामध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी 68 लिंगाची स्थापना केली। परंतु माझे सद्गुरू माझे आराध्य दैवत परमपूज्य तपोरत्न योगीराज शिवाचार्य महास्वामीजींनी 1008 लिंग या ठिकाणी स्थापन करून सर्व प्रकारचा याला एकच कारणीभूत आहे, जगद्गुरूंचा आशीर्वाद श्री ब्रह्म ठोटके मठावर लक्षात घ्या। म्हणूनच आज आमच्या मठाच्या माध्यमातून याच काशी पीठावर परमपूज्य श्री षटस्त्र ब्रह्मी ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराज शिवाचार्य महास्वामीजी आज आम्हा सर्वांना जगद्गुरूंच्या रूपामध्ये आज आपण पाहतोय। आमचे तपोरत्न योगीराज शिवाचार्य महास्वामी आज कुठे आहेत तर याच जगद्गुरूंच्या ह्याच्यामध्ये आपण पाहतोय। म्हणून आज चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींनी केलेले उपकार हे वीरशैव धर्म नव्हे सकल मानव जातीकरता अत्यंत अगणित अशा प्रकारचे उपकार केलेले आहेत। त्यांच्या चरणी कोटी कोटी मी वंदन समर्पण करतोय आणि या ठिकाणी मी थांबतोय। ओम शांती शांती। आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।